पक्षाला यश मिळणार याकडेच आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि साधारण संध्याकाळपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.25% मतदान झालं होतं। ग्रामीण भागातील विकासकांच्या दृष्टीनं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, त्यामुळे या ठिकाणी सत्ता कुणाच्या हाती जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। 12 पैकी 7 जिल्हा परिषदेवर भाजपची आघाडी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। दमदार कामगिरी करताना भाजपा दिसत आहे। नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हळूहळू आता हाती येत आहेत। राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत। जिल्हा परिषदेवर भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाची सरशी होणार याकडे संपूर्ण राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांचा अकाली अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली। पुणे जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र प्रचाराचा जोर कमी झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी प्रचार सभा टाळल्या होत्या, त्यामुळे तुलनेनं प्रचार कमी झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार याबाबत आता उत्सुकता वाढलेली आहे। 12 पैकी 17 जिल्हा परिषदांवर भाजपची आघाडी पाहायला मिळते। राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं आणि आज निकाल स्पष्ट होणार आहे। हळूहळू निकालाची चित्र स्पष्ट होत आहेत। या सगळ्या निकालांमध्ये आत्तापर्यंत तरी भाजपच आघाडीवर असल्याचं चित्र दिसते। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाचं। छत्रपती संभाजीनगर मधलं आपण चित्र पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल हळूहळू या ठिकाणी जाहीर होत आहेत। जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी मतमोजणी पार पडते। छत्रपती संभाजीनगरच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात ही मतमोजणी सुरू आहे। एकूण 22 टेबलवर मतमोजणीच्या 25 फेऱ्या होतील अशी माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे आणि दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट होतील अशी देखील माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे लवकरच आता हे सगळे निकाल समोर येणार आहेत। या निवडणुकीत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपले नशीब आजमावले। ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते। विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी या मतांचं महत्त्व अधिक आहे। पुणे जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल हा आज जाहीर होणार आहे। जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व राहणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनं सर्वच पक्षांची ताकद पुन्हा एकदा पणाला लागली आहे। यंदा पुणे जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान झालं होतं। मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी होती, मात्र तरी देखील ही लढत केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये। पक्ष, ग्रामीण पक्ष, स्थानिक नेतृत्व, पक्षीय समीकरण यामुळे पुढचं राजकारण बदल राहणार आहे। बारामतीतील निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। प्रचारातील मर्यादा, स्थानिक वातावरण आणि मतदारांमधील उदासीनता ही संभाव्य कारणं मानली जात आहेत। इतर तालुक्यांमध्ये ही मतदानाची चित्र बदलत आहेत। मावळ, भोर, शिरूर आणि खेडमध्ये चांगला प्रतिसाद दिसतोय, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं मतदान झालेलं आहे। जिल्हा परिषदेत आता हळूहळू निकाल स्पष्ट होत आहेत। 12 पैकी 7 जिल्हा परिषदेवर भाजपनं आघाडी मारल्याचं चित्र दिसतंय। जिल्हा परिषदेवर भाजप हा मोठा पक्ष
ठरल्याचं समोर येते। हळूहळू निकाल स्पष्ट होत आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याचंही बोललं जाते। हळूहळू मतमोजणी जशी पुढे जाते तसतसे काही पक्ष आघाडीवर आहेत तर काही पक्ष पिछाडीवर आहेत। मात्र या सगळ्यात जिल्हा परिषदेत भाजप हा मोठा पक्ष आहे। भाजपची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होतोय। या 12 जिल्हा परिषदेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष मानला जातोय। निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत। सावंतवाडी तालुक्यात अपक्षांनी बाजी मारलेली दिसते। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं आणि आज त्याची मतमोजणी होत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। जिल्हा परिषदेत भाजपनं आघाडी मारल्याचं चित्र आहे। या निकालातून कोणत्या पक्षाला यश मिळणार आहे याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचे निकाल हळूहळू हाती येत आहेत। राज्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। विशेष म्हणजे नेत्यांचे नातेवाईक मुलं या ठिकाणी या निवडणुकीत धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत। परभणीचं चित्र पाहिलं तर परभणी हा ठाकरेंचा बालेकिल्ला पाहायला मिळतोय। परभणीत मोठा झटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय असं दिसतंय। शिवसेना शिंदे गट 2 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। दमदार कामगिरी करताना भाजप दिसतोय। नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आता हळूहळू हाती येत आहेत। राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झाल्याचं चित्र दिसतंय। लातूरचं चित्र पाहिलं तर लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपच्या हातून गेल्याचं दिसतंय। लातूरमध्ये भाजपनं अत्यंत मोठी मुसंडी मारल्याचं दिसतंय। बारामतीचंही चित्र असंच काहीसं वेगळं आहे। बारामतीत सुपे गटाच्या भाजपा विजयी झालेला आहे। मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणावा लागेल, कारण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून बारामती हे ओळखलं जाते। मात्र याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय तर भाजप विजयी झालेली आहे। भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हळूहळू करून जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत। धाराशिवमध्ये पंचायत समितीच्या निकालात भाजप आघाडीवर आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत। धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। मोठी बातमी आहे सध्याची। काँग्रेस तुफान कामगिरी करताना दिसते। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं धमाकेदार कामगिरी केली आहे। तर तसंच सिंधुदुर्गमध्येही असंच चित्र पाहायला मिळते। भाजपचे राजेश जाधव हे पंचायत समितीमध्ये विजयी झालेले आहेत। एकूणच भाजप पक्ष हे सर्वत्र आघाडीवर पाहायला मिळते। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे। राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आता हळूहळू समोर येत आहेत। विविध ठिकाणी राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसतंय। वेगवेगळ्या पक्षांनी काही ठिकाणी वर्चस्व राखले तर काही ठिकाणी सत्तांतर घडून आले। पाहूया आतापर्यंतच्या महत्त्वाच्या निकालांचा आढावा। नवघर जिल्हा परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे 3ही उमेदवार विजयी ठरलेत। या निकालातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रेरणा पाटील या विजयी ठरल्यात। पंचायत समितीमधून परेश ठाकूर आणि दीपक भोईर यांनीही विजय मिळवलाय। या निवडणुकीत भाजप आमदार महेश बालदी आणि मनोहर भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र निकालात ठाकरे गटानं आपलं वर्चस्व कायम राखलंय। आता वळूया मराठवाड्याकडे, जिथे जालना महानगरपालिकेत पहिल्यांदाच सत्ता स्थापन होणार आहे। जालना महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता स्थापन होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे। महापौर पदासाठी वंदना मगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। औपचारिक घोषणा अद्याप बाकी आहे। 65 सदस्यांच्या जालना महानगरपालिकेत भाजप 41, शिवसेना शिंदेगट 12, काँग्रेस 9, MIM 2 आणि अपक्ष 1 जागा मिळालेल्या आहेत। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपची ताकद वाढली आहे। यामुळे जालना महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला महापौर म्हणून वंदना मगरे यांची निवड निश्चित झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलाय। काही ठिकाणी विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय। माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांचा मोठ्या जल्लोषात
सत्कार करण्यात आलाय। यावेळी त्यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात जोरदार टीका करत विजयाचा आनंदी गुलाल उधळून साजरा केलेला आहे। आता कोकणाकडे वळूया, जिथे पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रसिका राजा केणी या विजयी ठरलेल्या आहेत। या निकालात शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला ढासळलाय। भाजपच्या उमेदवार चित्रा पाटील यांचा पराभव झालेला आहे। अलिबाग पंचायत समितीच्या 4ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्यात। दरम्यान या निकालावर महायुतीकडूनही प्रतिक्रिया येत आहेत। महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आमदार नरेश म्हस्के यांनी ठाण्यात केलाय। त्यांच्या मते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं मताधिक्य मिळत आहे। जनतेनं नेतृत्वावर विश्वास टाकल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे। पुण्याचं चित्र काहीसं वेगळं आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात निकाल जाहीर झालेत। बारामती पंचायत समितीमध्ये भाजपला सरशी मिळाले। शिरसुफळ गणातून अनिकेत बाळासाहेब गावडे हे विजयी झालेत। सुपे गणातून उज्ज्वला पोपट खैरे या विजयी झाल्यात। पूर्वी भाजपसाठी सोडलेल्या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांचाच विजय झालेला आहे। पुण्यातल्या दौंड इथलं चित्र आपण पाहूया। बोरी पारधी गट भाजपच्या रेखा चौधरी या विजयी झालेल्या आहेत। माळशिरस गणात भाजपचे ज्ञानोबा अप्पा यादव हे विजयी झालेले आहेत। तर इंदापूर भिगवण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना बनकर या विजयी झालेल्या आहेत। सोलापुरातली स्थिती पाहूया। सोलापुरात बार्शीमध्ये भाजपनं विजय नोंदवलाय। पक्षानं या भागात आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। कोल्हापूरमध्ये बांबवडे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुवर गायकवाड हे विजयी ठरलेले आहेत। रायगड जिल्ह्यातली परिस्थिती पाहूया। रायगडमध्ये रोहा येथील कोलाडगण येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ धनावडे यांनी विजय मिळवलाय। तर पोलादपूरमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे हे विजयी ठरलेत। अहमदनगर जिल्ह्यात मालवंडी जिल्हा परिषद गटात भाजपच्या सुजाता डोईफोडे या विजयी झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र पाहूया। जिल्हा वडगाव कोल्हाटी इथं अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या 1 मतानं विजय मिळवलेला आहे। अवघ्या 1 मताच्या फरकानं सचिन गरड यांनी विजय मिळवलेला आहे। वडोद बाजार इथून जिल्हा परिषद गटाचा निकाल जाहीर झालाय आणि मतमोजणीही पूर्ण झालेली आहे। परभणी जिल्हा शिंगणापूर येथून भाजपचे समशेर वडपुडकर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। शिवसेनेचे प्रवीण तानावडे हे विजयी ठरलेत। भाजप उमेदवार गणेश मोरे यांचा पराभव झालेला आहे। सांगली जिल्ह्याकडे गाव परिसर जिल्हा परिषद विश्वजित कदम यांचा प्रभाव दिसून आलेला आहे। 8 पैकी 7 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे। वेलवा पंचायत समिती इथून पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलाय। मात्र एका जागेवर भाजपच्या उमेदवारांनीही विजय मिळवलाय। राजकीय निकालांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत। कुठे आघाडी तर कुठे पिछाडी आहे। अनेक ठिकाणी भाजपनं सरशी मारलेली आहे। काही तासातच हे निकाल पूर्णपणे स्पष्ट होणार आहेत। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता हळूहळू जाहीर व्हायला लागले आहेत। अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत। कुठे सत्ताधाऱ्यांना धक्का बसलाय तर कुठे प्रस्थापित नेत्यांचा करिश्मा कायम राहिलाय। पाहूया राज्यातील महत्त्वाच्या निकालांचा एक आढावा। परभणीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या वरपुडकर कुटुंबाला दिलासा मिळालाय। वरपुडकर यांचे पुतणे अजित वरपुडकर यांना विजय मिळवलाय। दौंड तालुक्यातील बोरी पारधी या गटातून भाजपच्या रेखा चौधरी विजयी ठरल्यात। पुरंदर तालुक्यातील माळशिरस गणातून भाजपचे ज्ञानोदा अप्पा यादव यांनी बाजी मारली। भिगवण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना बनकर यांचा विजय झालेला आहे। वेल्हा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालाय। पुण्यानंतर वळूया सोलापूर जिल्ह्याकडे, जिथे भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे। सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यात भाजपचा विजय झालाय। 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरलेत। यामध्ये ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपाननाथ यांना धक्का बसलाय। साळवेसर गड भागातून भाजप उमेदवार विजयी ठरलेत। भाजपच्या पार्वती गावडे यांनी विजय मिळवलाय। संपूर्ण सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं 37 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठलाय। तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी 7 जागांवर आघाडीवर आहेत। आता वळूया सांगली जिल्ह्याकडे, जिथे पवार आणि पतंगरावांच्या राजकारणाचा प्रभाव दिसतोय। सांगली जिल्ह्यातील बागणी गटातून सदाभाऊ खोत यांच्या सून मोहिनी खोत या विजयी ठरलेल्या आहेत। वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचा करिश्मा कायम राहिलाय।
जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत। चिक्रोडे गटातून अभिजित पाटील यांनी विजय मिळवलाय। कोकणातही निकालांनी राजकीय धक्कातंत्र दिलंय। रायगड जिल्ह्यात मोठे बेळगाव गणातून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या सून श्वेता थोरवे यांचा पराभव झालाय। रोहा कोलाड आंबेवाडी या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा सुपडा साफ झालाय। 7 पैकी 6 जागांवर शिवसेनेचा विजय झालाय। आता जरा मराठवाड्याकडे वळूया, जिथे समीकरणं जराशी वेगळी दिसतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीनं चांगली कामगिरी केली आहे। भाजपचे 21 उमेदवार विजयी झालेत, तर शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झालेत। काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झालाय। पाचोड गटातून खासदार रावसाहेब भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे सध्या आघाडीवर आहेत। धाराशिव आणि लातूरमध्येही निकालांनी वेगळं चित्र समोर आणलंय। धाराशिव जिल्ह्यात समाजवादी पक्षाचे खातं उघडलंय। समाजवादी पक्षाचे 2 उमेदवार विजयी ठरलेत। लातूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा पाहायला मिळतोय। निलंगा, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी भागात भाजपचं वर्चस्व कायम आहे। शेवटी पुणे जिल्ह्याच्या परिषदेच्या एकूण चित्राकडेही आपण एक नजर टाकूया। पुणे जिल्हा परिषदेतील एकूण 73 जागांपैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवलाय, तर भाजप आणि इतर पक्षांनी उर्वरित जागांवर यश मिळवलंय। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता अंतिम टप्प्यात येत आहेत। 727 जिल्हा परिषद जागांवरील सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे चित्र आता काही वेळातच पूर्णपणे स्पष्ट होणार आहे। आज दिवसभर निकालांची हीच रणधुमाळी सुरू राहणार आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। हळूहळू चित्र स्पष्ट होतंय। एकूण 727 जिल्हा परिषद जागांचे निकाल आता टप्प्याटप्प्याने समोर येत आहेत। जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार, कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या निकालांकडे लागलेलं आहे। राज्यातील अनेक ठिकाणांचे निकाल अद्याप येणं बाकी आहे। पुढील काही तासात राजकीय चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। निवडणुकांशी संबंधित सर्व ताज्या अपडेट्ससाठी आमच्या सोबत जोडले राहा। कुठे गुलालाची उधळण केलेली दिसते, तर कुठे विजयाचा जल्लोष साजरा केलेला दिसतोय। जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर होतोय। कडेगावातील 4 जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झालेत। 8 पैकी 7 जागांवर कडेगाव पंचायत समितीचे काँग्रेसच्या जागा विजयी झालेल्या आहेत। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर येते शरद पवार यांच्या संदर्भात। शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे, त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल केलं जातंय। बारामतीहून त्यांना पुण्यात दाखल केलं जातंय। शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्याच्या रुबी रुग्णालयात त्यांना सध्या दाखल केलं जातंय। बारामतीतून त्यांना पुण्यात दाखल केलं जातंय।